नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे पोकरा 2.0 या योजनेचं, म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत। कालच त्याचं अपडेट आलेलं आहे। त्यासाठी एक नवीन पोर्टल देखील लॉन्च झालेलं आहे। त्यासंबंधीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोखरा अंतर्गत येणारी जी गावं आहेत वेगवेगळी त्याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे। एक नवीन GR आलेला आहे, ज्या अंतर्गत निधी मंजूर झालेला आहे तो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पोखरा अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांची देखील तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पटकन मोबाईलवरती तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला तुमचं क्रोम किंवा गुगलचं ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये इथं महासरकारी योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे। महासरकारी योजना टाईप करून तुम्हाला सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। ही जी पहिली वेबसाईट आहे ती आपली वेबसाईट आहे। यामध्ये तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल पोखरा योजना महाराष्ट्र। जर तुमच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी आपल्या या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं मी पोखरा योजनेचं जे आहे ते दिलेलं आहे पहिल्याच ह्याच्यावरती, परंतु तुम्हाला इथं जर ते मिळालं नाही तर तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे। डायरेक्ट खाली स्क्रोल करत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोखरा योजनाचा हा जो ऑप्शन आहे पोखरा योजना महाराष्ट्र या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढं पोखरा योजनेबद्दलचे सर्व जे माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये कोणकोणते योजना समाविष्ट असणार आहे त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी त्याचा अर्ज जे आहे ते पाहणार आहोत। तर त्या ऑनलाईन अर्ज सुरू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत आहात की राज्यातील 21 जिल्ह्यातील 7201हून अधिक गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। नव्याने काही गावं देखील ॲड झालेली आहेत। ती गावं कोणकोणती आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकताय। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा 2.0 म्हणजेच टप्पा 2 अंतर्गत समाविष्ट असणारी कोणकोणती गावे आहेत त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी एक PDF आहे, तो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घेऊ शकता त्या लिंकवरती क्लिक करून। तर नंतर तुम्हाला तसंच खाली यायचं आहे। तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी कालच या योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे। तर ते पोर्टलचं उद्घाटन करून आता ही योजना जी आहे ती अर्ज करण्यासाठी त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज कुठे करता येईल तर महाविस्तार AI मोबाईल ॲप या ठिकाणी तुम्ही यावरती क्लिक करून हे मोबाईल ॲप जे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि यावरती देखील तुम्हाला याची माहिती मिळणार आहे। त्याचप्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट देखील दिलेली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही या योजनेची अधिक आणि सविस्तर माहिती मिळवू शकताय आणि ऑनलाईन अर्ज देखील करू शकताय। ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासंबंधीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। तर ही जी पुढचं आहे ते म्हणजे अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी अनुदान निधी देखील मंजूर झालेला आहे, पण अर्ज सुरू झालेले नव्हते, ते अर्ज आत्ता सुरू झालेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी आधीच या योजनेला निधी देखील मंजूर झालेला आहे, त्याचा GR PDF देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात। तर या ठिकाणी डाउनलोड करू शकत आहात तुम्ही। GR PDF दिलेला आहे पोखरा 2.0 GR PDF 2025 हे जे आहे यावरती क्लिक करून तुम्हाला एक PDF ओपन होईल आणि त्यावरती तुम्हाला किती निधी मंजूर झालेला आहे, जो की 23,88,41,000 एवढा जो निधी आहे तो या योजनेसाठी मंजूर झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही ह्या दोन ॲप, एक तर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि किंवा तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज देखील करू
शकणार आहात। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्याची माहिती मी सविस्तर तुम्हाला देईन। तर जे पुढचं आहे ते म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विविध ज्या कृषी योजना येत आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्याला किती अनुदान मिळतं, काय मिळतं, त्याचे सगळे जे निकष आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। ह्या ज्या सर्व लिंक आहेत, ह्या ज्या योजना आहेत, तुम्ही व्यवस्थित एक एक पाहू शकताय। तर आपल्याला भरपूर साऱ्या कमेंट आल्या ज्यामध्ये नवीन विहिरीसाठी लोक विचारत होते, तर नवीन विहीर देखील या ठिकाणी आहे। नवीन विहीर योजना माहिती आहे, या ठिकाणी तुम्ही क्लिक करून याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती ज्यामध्ये तुम्हाला उद्दिष्ट, लाभार्थी निवडीच्या अटी, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला अनुदान किती मिळणार हे देखील तुम्हाला दिलेलं आहे। या ठिकाणी कागदपत्र दिले आहेत तुम्हाला। 3 टप्प्याअंतर्गत 100% अनुदान या ठिकाणी नवीन विहिरीसाठी दिलं जातं आहे। ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला ही संपूर्ण वाचायची आहे। तशाच प्रकारे वेगवेगळ्या योजना आहेत, सामुदायिक शेततळे आहे, या ठिकाणी याची सुद्धा तुम्हाला माहिती आहे। 100% अनुदान आहे। या ठिकाणी तुम्हाला याचं जे आकारमान आहे, तुमचं जे शेततळ करायचं त्याचं आकारमान, जमिनीचं क्षेत्र किती असणार आहे, साठवण क्षमता, यानुसार या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जाऊन व्यवस्थित वाचायची आहे आणि संपूर्ण सविस्तर माहिती घ्यायची आहे। आणि अर्ज कसा करायचा त्यासंबंधित देखील लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आपली सर्व माहिती आपल्या वेबसाईटवरती आहे, त्यामुळे वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि संपूर्ण माहिती मिळवून घ्यायची। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब देखील करायचं आहे। धन्यवाद।